नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये अगदी 1-2 वर्ष टिकणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या खारोड्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. या खारोड्या पाहणा मस्त अशा दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात. अजिबात कडक स्वरूपाच्या न होता मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. विशेष म्हणजे आज आपण जो रेशनचा तांदूळ असतो ना तोच वापरून ह्या खारोड्या तयार केलेल्या आहेत आणि अजिबात एकही थेंब तेलाचा वापर न करता या खारोड्या तयार केलेल्या असल्यामुळे अगदी 1-2 वर्ष छान टिकतात. अजिबात वास वगैरे येत नाही. खारोड्या पहा मस्त अशा तिप्पट चौपट फुललेल्या आहेत ना आणि ना छान अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट होत नाही. चला तर लगेचच आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. खारोड्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ घेताना ना कोणताही जाड आणि जुना तांदूळ घ्यायचा आहे. ज्याचा भात चिकट होतो असा नवीन तांदूळ अजिबात वापरायचा नाही. आज आपण रेशनचा तांदूळ वापरूनच या खारोड्या तयार करणार आहे. सुरुवातीला तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि तांदूळ असाच 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. प्रत्येक दिवशी सकाळी ह्यामधलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण पहा ना तांदळाला भरपूर सारा वरती फेस आलेला आहे. असंच पाणी जर ठेवलं ना तर काय होतं, खारोडे जास्त आंबट होतात. पाणी काढून घेतलं, नवीन पाणी घातलं आणि पुन्हा झाकून आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले होते. आज 4था दिवस आहे. मी तांदूळ 3 दिवस छान भिजत ठेवले होते. 4थ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ जे आहेत ना ते वाटायचे आहेत. तांदूळ काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पाणी घालून मस्त असे आपल्याला हे शक्य होईल तेवढे बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करताना तुम्ही यामध्ये कितीसुद्धा पाणी घालू शकता. त्यामुळे तुमच्या खारोड्या अजिबात बिघडणार नाही. शेवटी आपल्याला खालचा जो चीक आहे ना त्याच्याच खारोड्या तयार करायच्या आहेत. सुरुवातीला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्या. त्यानंतर लागेल तसं वरतून पाणी घाला. म्हणजे कसं तांदूळ छान असं बारीक होतो. नंतर आपल्याला ना हे सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. कारण बारीक बारीक कण शिल्लक राहतात. हे पहा एवढं सारं मिश्रण तयार झालेलं आहे. बारीक झाल्यानंतर आता हे मिश्रण असंच आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे. आज सकाळीच मी याच्या खारोड्या तयार करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाणी वरती तरंगलेलं आहे आणि ना चीक जो आहे ना तो खाली जाऊन बसलेला आहे. आता वरचं जे पाणी आहे ना ते अलगदपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. खाली पहा एकदम घट्टसर आपल्याला चीक भेटलेला आहे. या चिकाच्या आपल्याला खारोड्या तयार करायच्या आहेत. आता हा जो चीक आहे ना तो चांगला असा मिक्स करून घ्यायचा, फोडून घ्यायचा, काही गुठळ्या वगैरे असतील तर, आणि ना पातेल्याने मोजून घ्यायचं आहे. जेवढा चीक भरेल ना तेवढंच आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. तेवढंच पाणी आपल्याला खारवड्या तयार करण्यासाठी लागणार आहे. आता पाऊण पातेलं चीक भरला. मी त्याच पातेल्याने बरोबर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाऊण पातेलं पाणी घातलेलं आहे. लागेल तसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. पापड घालायची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपण हे जे मिश्रण आहे ना तांदूळ जे आहे 3 दिवस भिजत ठेवलेले होते. आता पहा हे जो चीक आहे तो आपण थोडा थोडा करून पाणी उकळल्यानंतर घालून घेतलेला आहे. चांगला असा हटून घ्यायचा आहे. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही ना तोपर्यंत चांगलं असं लाटण्याने हटून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं मग छोट्या मोठ्या जास्तीच्या गुठळ्या होत नाही. हे पहा असं मिश्रण एकदा का घट्ट झालं ना, असं घट्ट झाल्यापासून पुढे आपल्याला साधारणतः 20 मिनिटं तरी अगदी कमी आचेवरती हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात घेतला, चांगलं असं दाबून ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः 20 मिनिटं आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. चीक शिजलेला नव्हता म्हणून पहा बोटांना अगदी चिटकत होता. जेव्हा चीक शिजतो ना तेव्हा मस्त अशी ह्याची गोळी तयार होते. घट्ट झाल्यापासून पुढे आपल्याला 20 मिनिटं कमी आचेवरती शिजवायचं आहे. आता इथून पुढे गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. अगदी कमी आचेवरती मस्त असा आपल्याला हा जो चीक आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे. मस्त असा पांढरा शुभ्र आपल्या या ठिकाणी खारोड्या तयार होणार आहे. प्रत्येकीमध्ये 4-4, 5-5 मिनिटाला झाकण ओपन करून चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं तळाची हा जो चीक आहे ना तो लागणार नाही. आता पहा ना चीक आधी किती चिकट वाटत होता, पूर्ण असा पातेला चिटकत होता. पण आता पहा मस्त असं पातेलं सोडलेलं आहे आणि ना छान अशी याला एक ग्लेज आलेली आहे, चकाकी आलेली आहे. आपला चीक आहे ना तो शिजत आलेला आहे. घट्टसर झाल्यापासून साधारणतः या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहे. आणखी 5 मिनिटं आपण हा चीक शिजवून घेतलेला आहे. असे टोटल सुरुवातीपासून मला या ठिकाणी चीक घट्ट झाल्यापासून 20 मिनिटं लागलेली आहे. कमी आचेवरती मस्त असं शिजवून घेतलेला आहे. चीक शिजल्यानंतर ना अशी मस्त अशी गोळी तयार होते. अशी जेव्हा गोळी तयार होते ना तेव्हा समजावं मस्त असा आपला चीक शिजलेला आहे. आता ना
लागेल तसं मिश्रण आपल्याला सोऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्या लगेचच चकल्या काढून घ्यायच्या आहेत, खारोड्या तयार करून घ्यायचं आहे. उरलेलं जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं झाकून ठेवायचं आहे. मिश्रण घट्ट असेपर्यंतच फटाफट ह्याच्या खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाल्यामुळे खारोड्या घालताना अजिबात मध्येच कुठेही तुटत नाही. मस्त अशा गोल गरगरीत खारोड्या तयार होत आहेत. छान अशा पांढऱ्या शुभ्र तयार होणार आहे. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाच्या आपण फटाफट खारोड्या तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे भरपूर साऱ्या खारोड्या ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता तयार झालेल्या खारवड्या 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्त अशा सुकवून घ्यायच्या आहेत. सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा होतात त्या. हे पहा, सुकल्यानंतर अगदी बारीक झालेल्या आहे, पण तळल्यानंतर ना मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलणार आहे. चला तर तुम्हाला मी थोड्या खारोड्या ज्या आहेत त्या तळून दाखवते. या खारवड्या पहा, तळल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलत आहेत आणि अगदी छान अशा ना पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. या खारवड्या चवीला खरंच खूप छान लागतात, कारण आपण तांदूळ 3 दिवस भिजत घालून नंतर 1 दिवस आणखी चीक घालण्यासाठी तयार होण्यासाठी भिजवलं होतं. त्यामुळे खारवड्या चवीला खरंच खूप छान लागतात. मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत, अजिबात कडक किंवा तेलकट झालेल्या नाहीत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.